नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. बऱ्याच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकला होता लांडग्याचा. त्याला जळमणी म्हणतात, काही भागामध्ये गोकरू म्हणतात. काटेरी वनस्पती असणाऱ्या या फळाचा तेल काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि कुठलाही जॉईंट पेन असू द्या, गुडघेदुखी असू द्या, किंवा तुमच्या चाळ्यामध्ये होणाऱ्या वेदना असू द्या, याने एकदा लावल्याने सुद्धा फरक पडतो, अशा पद्धतीचा मी व्हिडिओ पोस्ट केला होता. आणि त्याचं तेल कसं काढायचं याच्यासाठी मला बऱ्याच जणांनी कमेंट केली की सर याचं तेल कसं काढायचं, आम्ही प्रयत्न केला पण निघत नाही. तर मी त्याचं तेल कसं काढायचं ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता. पण बऱ्याच जणांच्या अशा शंका आहेत की याने सर खरंच फरक पडतो का, आणि वापर केल्याने याचा काही फायदा होतो का. तर माझ्या आजीपासून हे औषध आमच्याकडं दिलं जातं. माझी आजी हे औषध तयार करून द्यायची. तर हे औषध जे आहे ते अतिशय गुणकारी असं औषध आहे. तुम्ही या औषधाचा वापर करून बघा. तुम्ही एकदा जरी लावलं ना तरी तुमच्या गुडघेदुखीची जो त्रास आहे तो अतिशय कमी होणार आहे. आणि कुठंही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. कुठंही तुम्ही जावा ते काटेरी वनस्पती सगळीकडे उपलब्ध आहे. तर थोड्याशा प्रमाणामध्ये घेऊन त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये एरंडीच्या ज्या बिया आहेत त्या बिया भाजून घेऊन त्या कुटून त्याच्यामध्ये टाका. किंवा जर एरंडीच्या बिया तुम्हाला उपलब्ध होत नसतील तर थोडंसं एरंडीचं तेल घ्या आणि ते तेल त्या उकळताना त्याच्यामध्ये टाका. तर हे उत्प्रेरकाचं काम करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेल काढण्यामध्ये थोडीशी परेशानी होणार नाही. तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं तेल निघणार आहे. तर ही वनस्पती अशी वनस्पती आहे का खूपच गुणकारी अशी वनस्पती आहे. तर अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे. तुम्ही गुडघ्यावर तुमच्या सांधेदुखीवर जर वनस्पतीचं तेल काढून चोळलं तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला ही वनस्पतीचा उपयोग तुम्हाला फायदा लक्षात येईल. तुम्ही आधी वापर करा. वापर केल्याशिवाय तुम्हाला त्याचा फायदा कळणार नाही. ज्यांनी वापर केला त्यांनी कमेंटमध्ये टाकलेला आहे की सर मी एकदाच लावलं तरी माझ्या गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो अतिशय कमी झालेला आहे. तर तुम्ही आधी वापर करा. वापर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच ही वनस्पती खूप उपयुक्त अशी वनस्पती आहे. आजपर्यंत आपण त्या वनस्पतीला फालतू वनस्पती आहे, काही कामाची नाही, तण आहे, त्याचे जे बिया आहेत काटेरी बिया असतात आणि त्या आपल्या कपड्याला अंगाला वगैरे चिकटताना आणि टोचतात, अशा पद्धतीची ही कुठलाही उपयोग नसणारी अशी वनस्पती आहे असा आपण त्याचा आजपर्यंत समज होता. परंतु ही वनस्पती अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे. तर तुम्ही आधी त्याचा वापर करा. तेल काढा, तेलाने मालिश करून बघा. आणि त्याचा जर फरक पडला तर काही जणांनी अशी पण कमेंट केली की सर याचं तेल जे आहे ते काढून आम्ही ठेवू शकतो का. तर हो, याचं तेल तुम्ही काढून ठेवू शकता. बॉटलमध्ये भरून हे तेल तुम्ही साधारणतः 1 महिन्याभरपर्यंत सुद्धा वापरू शकता. तर खूप वय झालेलं असेल, एखाद्या व्यक्तीचं खूप वय झालेलं असेल तर त्यांना जरा जास्त दिवसपर्यंत याची मालिश करावी लागते आणि मग त्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा त्याचा होतो. तर तुम्ही हे तेल भरून पण ठेवू शकता, बॉटलमध्ये स्टोअर करू शकता. कुठलाही त्याचा साईड इफेक्ट होत नाही. आणि हे फार विषारी पण नसतं. मी जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काही विषारी असतं. मी याच्यासाठी सांगितलं होतं की हे तेल आपण लहान मुलांच्या वगैरे हातात द्यायचं नाही. याच्याने मळमळ होण्याची शक्यता असते लहान मुलांना. तसं विषारी कुठलेही नाहीये. तर तुम्ही याचा वापर करू शकता. कुठलाही साईड इफेक्ट नाही त्याचा. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पेन किलर नाहीये. अतिशय शुद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही वनस्पती आहे. तर याचा वापर तुम्ही अवश्य करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.